प्लसचा हा सामना होणार आहे. यानंतर कृपया लक्ष द्यायचं, दोन्ही संघांनी केशव भैर प्रतिष्ठान ओवली आणि टी ए पाटील दापोडे असा हा यानंतरचा 40 प्लसचा सामना होणार आहे. दोन्ही संघांनी उपस्थित राहायचं आहे. इताडेवाले होतो मगाशी. थँक्यू व्हेरी मच राजन डी यांचा आवाज तुम्ही या ठिकाणी ऐकलात. चला पंच सुरेश खरच सर. मॅचला आपण सुरुवात करूया. पंचांचा सिग्नल आलाय त्या ठिकाणी अपर्णा. यस मॅच ऑन खेळायला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल, दांडी 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 गोल, त्रिफलाची पहिली विकेट, फलंदाज बाद. रिद्धी सिद्धी कल्लर टीमची पहिली विकेट. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला बॉलवर पहिली विकेट पाहायला मिळाली त्या ठिकाणी. फलंदाज दीपक. यस दीपकला परतावा लागलाय. मागच्या मॅच मध्ये देखील अगदी कमालीची सुरुवात अंकुशने आपल्या टीमला करून दिली होती. ज्या षटकामध्ये 8 धावा खर्च करत फक्त आणि फक्त 8 धावा आणि सोबत 2 विकेट्स, महत्वाच्या 2 विकेट्स त्याने घेतल्या होत्या. मॅन ऑफ द मॅच ठरला होता मागच्या मॅचचा. आणि या ठिकाणी देखील सुरुवात अप्रतिम झाली आहे अंकुशच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल, अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. व्हॉट अ बॉलिंग, अतिशय सुवेग गोलंदाजी आपण पाहतोय अंकुशच्या माध्यमातून. बॉल निर्धाव गेलाय. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओवली टीमला 2 धावांचा पायनंडीचा सामना करावा लागेल. 12th मान तुमचा या ठिकाणी नाहीये. षटकातील पुढचा बॉल, अंकुश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. चला मॅच ऑन ठेवा. यस पेनल्टी कॅन्सल आहे. या 2 धावांच्या मदतीने धावफलक 3 वर पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क हवत असं नाहीये. सदा मात्र बॉल पर्यंत पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सिंगल.
फक्त आणि फक्त एकच धाव, एका धावेच्या मदतीने धावफलक 4 वर पोहोचले. षटकातील पुढचा बॉल, या भलेसा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दिलीप जाधव झेल खाली, कॅच ड्रॉप. अगदी साधा सरळ सोपा झेल त्या ठिकाणी सुटलाय आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. अंकुशने मात्र इम्प्रेस केलंय. मागच्या मॅच मध्ये देखील चांगले षटक फेकलं होतं, तर या मॅच मध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. सुरुवात कशा प्रकारची करावी पॉवर प्लेच्या षटकामध्ये याचं एक उत्तम उदाहरण पुन्हा एकदा पेश केलंय अंकुश या गोलंदाजाने. वाट बॉलिंग, अगदी त्याच टप्प्यावर गोलंदाजी झाली आहे ज्या टप्प्यावर ना मोठे फटके टोकणं रिद्धी-सिद्धी काल्ले टीमच्या फलंदाजांना कठीण गेलंय. पहिलं षटक कंप्लीट, पहिल्या षटकाची समाप्ती 1 गडी बाद. धावा धावफलकर आहेत 6. मागच्या मॅच मध्ये 8 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या होत्या. या ठिकाणी देखील 2 विकेट जरूर झाल्या असत्या, परंतु शेवटच्या बॉलवर कॅच ड्रॉप झाली आणि 2 धावा देखील गेल्या. सुरुवात चांगली तर शेवट चांगला, परंतु क्रिकेट आहे पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ. ज्या अनिश्चिततेमध्ये पलटवार केला जाईल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन, बॉलिंग ट्रॅकवर दिलीप जाधव येतोय. मॅन फ्रॉम लोनार्ड दिलीप जाधव. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण पहिलं षटक ज्या षटकाच्या माध्यमातून सुरुवात तर अप्रतिम झाली आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये जो वार झालाय ना त्यावर पलटवार रिद्धी-सिद्धी कालेर संघ करेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक आणि षटकातील पहिला बॉल दिलीप जाधव. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने टॅप केलाय. 1 धाव कंप्लीट. सध्या मात्र पुन्हा एकदा बॉल पर्यंत पोहोचलाय. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक 8 वर पोहोचले. सर्व टीम्सला विनंती आहे की अगदी वेळेवर या ठिकाणी पोहोचा. सामने जे आहेत ते बरोबर वेळेवर खेळवले जातील आणि त्यासाठी आपण आयोजकांना सहकार्य करा. या बलेस बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक दया केने त्या ठिकाणी दूर राहिलाय. पहिला बाउन्सर चेंडू कलेक्ट झालाय. 2 धावा कंप्लीट. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 10 कदम. 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल, या पहिल्याचा बॉल पडल्यानंतर यष्टीरक्षक कलेक्ट करतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव गेलाय. दिलीप जाधवच्या माध्यमातून हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे 10 धावा. धावांचा वेग वाढवणं अत्यंत महत्वाचं आहे रिद्धी-सिद्धी काल्ले टीमसाठी, कारण सुरुवात हवी तशी झाली नाहीये. अजून एक निर्धाव बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॅटच्या आतील कडा. पहिला बाउन्सवर चेंडू यष्टीरक्षक जगदीश म्हात्रे कलेक्ट करतोय. अजून एक चांगला बॉल. चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जातोय दिलीप जाधव यांच्या माध्यमातून. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. राजन आर मात्र त्या ठिकाणी बॅक टू बॅक सलगचा दुसरा निर्धाव चेंडू खेळतोय. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस अराउंड द लेग. त्रिफलाची फलंदाज बाद. राजन आर बॅक टू द डगआउट.
अगदी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बीट झाला फलंदाज आणि त्यानंतर यष्टांचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय अराउंड द लेग. त्रिफला उडवला होता त्या ठिकाणी. पॉपिंग क्रीज मध्ये तुम्ही किती आतमध्ये गेलताय, तुमची ऑब्स्टिक कुठे आहे, तुम्ही किती आतमध्ये सफल झालात, या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या फलंदाजासाठी खूप महत्त्वाच्या असतात. नवीन फलंदाज हिम्मत मैदानाच्या आतमध्ये, मॅन फ्रॉम वडोनगर. हिम्मत विथ बीके बालकृष्ण नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, या भलेसा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल स्क्वेअर लेग मधून डीपला जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक मनोज टावरे बॉल पर्यंत पोहोचल्यात. पाहायला मिळाला. अतिशय दमदार सुरुवात त्या ठिकाणी स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओवली टीमच्या बाजूने. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर श्याम येतोय. पाहूया श्याम कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण पहिल्या 2 गोलंदाजांचा विचार केला तर अतिशय दमदार गोलंदाजी अचूक टप्प्याचा मारा आपल्याला पाहायला मिळालाय, ज्यामध्ये 2 महत्त्वाच्या विकेट्स देखील आपण पाहिल्या. पहिल्या बॉलवर दीपकला परतावा लागला होता आणि त्यानंतर राजन आरची विकेट दुसऱ्या ओव्हरच्या 5व्या बॉलवर आपण पाहिली. श्याम पाटील षटक क्रमांक 3 आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर आपण हिम्मतला पाहतोय. वेलकम राजूदादा पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. या वेळेचा बॉल सोडून दिलाय, परंतु का सोडलंय यस फेअर बॉल. अगदी रिव्ह्यू देखील गमावलाय त्या ठिकाणावर ना. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. दया खेने बॉल पर्यंत पोहोचल्यात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावल्यात आतापर्यंत. 15. यस 2 षटक आणि 3 बॉलचा खेळ झालाय. अर्थातच 15 बॉल मध्ये एकही मोठा फटका नाहीये टीम रिद्धी सिद्धी काल्हेरसाठी. ऑन साइडला बॉल कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचल्यात. थोडी मिसफील्ड झाली आहे. 2 धावा कंप्लीट. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 16 का डोला. 16 धावांचा बोल बाला धावफलकावर म्हणता येणार नाहीये, कारण ओव्हर नंबर 3 चालू आहे आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त 16 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला. च्या बॉलवर 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच रुलावर, मात्र फक्त 2च धावा मिळतील. फक्त 2 धावा या बॉलवर मिळतील. रनआउटची विकेट नसणार आहे. षटकातील पुढचा बॉल. या भलेसा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर आहेत. गली रिसन मधून अरविंद भोईर त्या ठिकाणी पोहोचल्यात. हो हो हो, वाडा थ्रो तर भरपूर चांगला झालाय, परंतु विकेट आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल.
पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली त्या ठिकाणावर ना. पुन्हा एकदा टेक्निकल टीम या ठिकाणी ऍक्शन मध्ये. बीके बालकृष्णला मैदान सोडावं लागेल. रनआउटची विकेट. अरविंद भोईर यांची प्रशंसा होईल. काय कमालीचा थ्रो झाला होता त्या ठिकाणावर ना. चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर चांगला थ्रो, परिणाम स्वरूप रनआउटची विकेट. बीके बालकृष्ण बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये. यानंतर नेक्स्ट मॅच, पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान विपक्ष TF पाटील दापोडे, दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी सज्ज राहा. 40+ ही मॅच असेल. तीन षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 19 आणि हे चौथं षटक. षटकातील पहिला बॉल ऑन साइडला चुकी झाली आहे त्या ठिकाणी आणि या चुकीनंतर येतोय रितिसिद्धी काल्लेरसाठी हा पहिला मोठा फटका. 4 धावा चौकार. चारच्या मदतीने धावफलक 23-20 वर पोहोचलंय. जगदीश म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने. फटका तर चांगला आहे. दया केने चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकले. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. इनफ टोटल अजूनही पाहायला मिळत नाहीये धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल टॉप एज लागलाय. बॉल हवे मध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. सीताराम गुलबी यांच्या माध्यमातून चांगला झेल. हिम्मतची महत्वाची विकेट. नवीन फलंदाज गणेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जगदीश म्हात्रेने मागच्या मॅच मध्ये देखील भरपूर इम्प्रेस केला होता. ज्या प्रकारे शेवटचं षटक फेकत असताना 9 धावा सेव्ह केल्या होत्या. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला. फटका हा देखील चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक श्याम पाटील त्या ठिकाणी बॉल उचलतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होतात. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्या. धन्यवाद संदेश. जीत माली आदित्य स्टेजवरची लाईट चालू कर. आदित्य माली जीत स्टेजवरची लाईट चालू कर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील फुल टॉस बॉल, परंतु संपर्क हवा तसा नाहीये. परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती कंप्लीट देखील. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचा बॉल या इनिंग मधील बाकी आहे. किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या बॉल नंतर मिळेल. या वेळेस हा बॉल
एक्झॅक्ट काय घडलंय त्या ठिकाणी पाहूया. यस, रनआउटची विकेट आणि सोबतच एक धाव मिळेल या बॉलवर. यस, धाव नाहीये. शेवटच्या बॉलवर रनआउटची विकेट आली आहे आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. 29 धाबा झाल्या आहेत. 30 धाबांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. या 30 धाबांचा भाडला कशा प्रकारे केला जाईल आपल्यापर्यंत पोहोचवतील आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ मानकोली भिवंडी कालीराम केनी. खूप खूप धन्यवाद संदेश वखारे. नितेश मेहताना आपण पाहत आहोत भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 ची आजची डे नाईट स्पर्धेचा 4था दिवस आणि मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय जितेंद्र पाटील विजय स्पोर्ट खानपुर संघाचे उत्कृष्ट खेळाडू आणि संघटनेचे उपाध्यक्ष त्यांच्या जोडीला लॉट कमिटी मेंबर विलास पाटील सर आहेत. त्यानंतर नाना पाटील संघटनेचे सदस्य आहेत. सत्यवंजी पाटील परशुराम फायटर्स दापोडे संघाचे संघ मालक राजूदादा पाटील शेखर मयेकर लॉट कमिटी मेंबर नंदेदादा पाटील संतोषजी तरे त्यानंतर प्रमोददादा भोईर अरविंद राजनजी पाटील आणि उपाध्यक्ष मनोज भाऊ पाटील हे सर्व कार्यकारिणी मंडळी सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 50+ कॅटेगरी मधला आजच्या 4थ्या डे नाईट स्पर्धेतून हा दुसरा सामना आपण पाहतोय. नक्की स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली विपक्ष रिद्धी सिद्धी शेखर मयेकरजी. नक्कीच आज केशव स्मृती प्रतिष्ठान ओली संघाचा खेळ चांगला राहिलेला आहे. काय पहिला सामना जिंकून बीबी स्पोर्ट इताडे संघावर मात केलेली आहे आणि दुसऱ्या सामन्यातून आता विजयाचं लक्ष 30. चला सेकंड इनिंगला लगेच आपण सुरुवात करूया. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष आम्ही स्वागत करतोय. काय गोलंदाजी केली आपण नजर टाकूया. जम्बो अंकुश पाटील पहिलं पॉवर प्लेचा ओव्हर 6 धावा 1 विकेट. पहिल्या सामन्यातून देखील सामन्यावर आले होते बीबी स्पोर्ट इतर संघाला पराभूत केला. त्यामध्ये दिलीप दादा 5 धावा 1 विकेट. श्याम पाटील अंजूर संघाचा खेळाडू त्यांनी 8 दिलेत आणि जगदीश मात्रेनं 4थ्या ओव्हरमध्ये 10 1 विकेट. चांगली गोलंदाजी. आता 30 धावा फलंदाजीतून बनवायच्या आहेत आणि बघूया या 30 धावा बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन करण्यासाठी मी स्वतः काढून केली ते सज्ज झाले. आज नक्की संदेश वखारे यांचा आवाज आपण ऐकतात. वेलकम राजूदादा पाटील.
चला सामन्याला झालेली सुरुवात. क्या चांगली सुरुवात. पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलाय दयानंद केनी आणि त्याच्या जोडीला फलंदाज आहेत दिलीप जाधव. नक्कीच आज अरविंद भुईर यांच्या 50+ टीमची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. आजचा दिवस त्यांच्यासाठी लक्की आहे. काय पहिला सामना जिंकला. शेवटच्या चेंडूवर 2 धावा असताना चेसिंगच्या बलावर तो सामना त्यांनी जिंकलाय. जगदीश मात्रेनं थ्रो कलेक्ट केला आणि अगदी थेट यष्ट्या उडवल्या. जंबो पाटील खुश आहेत आज. नक्कीच पहिल्या सामन्यातून मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहेत. पहिल्या चेंडूवर एक सिंगल. इथे 30चं आव्हान आहे 24 चेंडूमध्ये. यानंतरचा सामना कुठला आहे. संतोषजी तरे. यस दांडी गोल. मोठी विकेट. दिलीप जाधव इज वन. आज रिद्धी सिद्धी डेव्हलपर काल्लेर पेया भंडारी यांची टीम आपण पाहतोय. 50+ कॅटेगरीचा सामना. मैदानामध्ये जगदीश मात्रे तुफान पिंपळ संघाचे अष्टपैलू खेळाडू. सहा बाजूने संघाची टोटल 7 वर पोहोचली आहे आणि इथे 2 धावा. जगदीश मात्रेने या सामन्यातून सुरुवात चांगली केली आहे. देखील शर्यती भैर साहेब आम्हाला जोडलेत आणि 50+ कॅटेगरीच्या या दोन्ही टीमने त्यांच्याकडून शुभेच्छा आलेत आणि या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून 40+ आणि 50+ कॅटेगरीसाठी मॅन ऑफ द सिरीज म्हणून 2 सायकल स्पॉन्सर झाले आहेत. नक्की संघटनेचे पहिले माजी अध्यक्ष आणि जय भोलेनाथ सरोलीपणा संघाचे कर्ता धरता. धन्यवाद भैर साहेब. आपला खूप खूप स्वागत. बघा यानंतरचा 50+ कॅटेगरी मधला तिसरा सामना असेल आजच्या 4थ्या दिवसातून. श्याम स्पोर्ट धामणगाव आणि कालिका माता खारबाव कासनी. श्याम स्पोर्ट धामणगाव आणि कालिका माता खारबाव कासनी. ओपनची कोणाची सांगा ना तुम्ही. एकच सांगा कोणाची काय. 50 का सांगतात 40ची सांगतात.
नक्कीच 40+ कॅटेगरीचा असेल टी ए पाटील अँड कंपनी दापोडे आणि स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली. एक ओव्हर 10, आता 3 ओव्हर मध्ये 20. साहेब आम्हाला सूचना येतात, तुम्ही डिसाईड करा पहिले कुठला सामना आहे. आम्हाला ज्या सूचना येतात त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हा चेंडू तेज चालला आहे, पॉइंट रिटर्न करे थोडीशी मिसफील्ड. जगदीश म्हात्रे पहिल्या सामन्यातून जरूर अपयशी ठरलेत, मात्र या सामन्यातून खूप काही फलंदाजीतून त्यांच्या आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूमध्ये त्यांनी धावा बनवलेत 11, 1 षटकार 2 दुहेरी आणि 1 सिंगल. धावसंख्या 12वर जाऊन पोहोचलेली आहे. संतोष मडवी, बंद्रामूर्ती कल्लेर सिनियर 40+ चे माजी संघनायक. बघा LED स्क्रीन देखील ऑन झालेली आहे. ओमकार भोईर आणि शुभम भोईर, राहणार प्रिन्स मुळीज, रवी गुलवी, प्रथमेश पाटील. अगदी फ्लाईट दिली होती, स्लोवर चेंडू होता. नक्कीच गतीनं बीट केलाय फलंदाज जगदीश म्हात्रे यांना. 1 ओव्हर 2 चेंडू 12 धावा, 30 धावा बनवायच्या आहेत. सेन्सिबल क्रिकेट. दया भंडारी चेंडूला इनफिल्डच्या आतमधून उचलत आहेत. फक्त मिळेल 1 सिंगल. धावसंख्या 13वर जाऊन पोहोचलेली आहे. धावा बनवायच्या विजयासाठी 30. पहिल्या 9 मध्ये 13 आणि आता उर्वरित 15 मध्ये बनवायचे 17. हा फटका ऑन साईडला, चांगली फिल्डिंग. डीप मिड विकेट रिजनला दीपक मुकादम. मिळतील धावा 2. प्रत्येक चेंडूवर सिंगल, डबल आणि खराब चेंडूवर मोठा फटका हा क्रिकेटचा चांगला तंत्र आहे. धावसंख्या 15 म्हणजे 10 मध्ये अर्ध झालेत आणि आता 14 मध्ये अर्ध बनवायचे आहेत. आज अरविंदजी भोईर साहेबांच्या टीमनं 50+ कॅटेगरी मधून दोन्ही सामन्यातून चांगली कामगिरी केलेली आहे. संतोष मडवी हा फटका उडवला. खरे खरे ताकद आहे, ही ताकद आहे दयानंद केनीच्या मनगड्यामध्ये आणि चेंडूला बांधलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काय बघू शकतो ऑन स्क्रीनवर, अगदी खडे खडे चेंडूला उडवला होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता आणि ताकद झोपली होती या फटक्यामध्ये. धावसंख्या 21. आता फक्त धावा शिल्लक आहेत 9 आणि चेंडू आहेत 13. बघूया दयानंद केनी अजून एक ब्लास्ट करतील का. इथे गती परिवर्तन स्लोवर चेंडू हसतात दयानंद केनी. 2 ओव्हर 21 आणि आता 2 ओव्हर मध्ये 9. नाना पाटील आणि अंकुश दादा पाटील तुम्ही गळाभेट घ्या आज नक्कीच. 2 50+ चे खेळाडू. यस बिस्वट इताडे टीम. या गळाभेट घ्या तुम्ही. हा प्रेम आहे, हा 50चा क्रिकेट आहे. शाबास. जब 2 धावा पेनल्टी लागल्या होत्या ना तर नक्कीच अगदी नाना पाटील यांची तीक्ष्ण नजर होती जंबो यांच्यावर. 80 मिलीचा खेळ. बघूया 2 ओव्हर मध्ये 9 वाचवायचे आहेत आणि एक जादुई गोलंदाजी इथे करावी लागेल. गोलंदाज आलेत सुजित म्हात्रे, चेरोबा 40+ कोण संघाचे गोलंदाज. यॉर्कर बाबा
नक्कीच प्रवीणजी पाटील, वरालदेवी ताडाली संघाचे माजी संघनायक आणि केपी इंटरप्राइजेस ताडाली कमलाकर पाटील साहेबांचे सहकारी आहेत. रात्री नक्कीच चांगला विजय शेवटचा संपादन करून अगदी आनंदोत्सव साजरा केलेला आहे. धावसंख्या 26, फक्त 4 धावा विजयापासून दूर. स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओवली टीम. इथे हा चेंडू हलक्या पाण्यात चाललाय. स्केअरवर विकेट. दुसरीचा प्रयत्न आहे. नक्कीच दयानंद केने आणि जगदीश म्हात्रेनं दिलीप जाधव बाद झाल्यानंतर सामन्याची सूत्र खांद्यावर घेतली आहेत. कालिका माता खारभाऊ कासने श्याम स्पोर्ट धामणगाव आणि कालिका माता खारभाऊ कासने, नाना गोंडली, प्रदीप जोशी आणि श्याम पाटील. बघा आता हा सामना सुरू आहे. रिद्धी सिद्धी काल्लेर आणि स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओवली 50+. त्यानंतर स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान टी ए पाटील दापोडे 40+. श्याम स्पोर्ट धामणगाव, कालिका माता खारभाऊ कासनी, बालाजी स्पोर्ट सरलीपणा, पसुबाई इंटरप्राइजेस सारंगाव, आई गावदेवी सोनाळे, रिद्धी सिद्धी काल्लेर, बालाजी स्पोर्ट सरलीपणा आणि बीबी स्पोर्ट इताडे आज होणारे सामने आहेत. बघा आजच्या चौथ्या टेनियर स्पर्धेतून ज्या आपण सामने आज 6 खेळणार आहोत त्या 6च्या 6 आता हा सामना सोडून ज्या जोड्या येतील त्यांचा सामना होईल. जे संघ हजर असतील त्यांचा सामना लगेच सुरू केला जाईल. मैदान खाली ठेवला जाणार नाहीये कारण की लाईट सुरू झालेले आहेत. स्कोर इज लेवल. फक्त 1 धाव आणि चेंडू आहे 7. चांगला चेंडू सदा मात्रे यांच्यासाठी. सुजित मात्रेने डॉट चेंडू आणलाय. हिंमतला मजा कळालेली आहे तर 4थ्या ओव्हरपर्यंत सामना नेलेला आहे. हा आनंद असेल कदाचित. बघूया आता 6 मध्ये 1 पाहिजे.
बालकृष्ण पाटील बीके. मधून हा विजयी चौकार आलाय आणि आजच्या 50+ कॅटेगरी मधून स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली संघाचा दुसरा विजय. पहिला सामना जिंकला ब्रिटिश व विस्तार संघाला तयारी करून